राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या बरोबर आहेत. मामा, खऱ्या अर्थाने राज्यामध्ये थंडीला सुरुवात झालेली आहे. आता शेतकऱ्यांना खरं तर गहू आणि हरभऱ्याचे बी बियाणे जे आहेत विभागाच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. कधीपर्यंत मिळेल अशा? मी तुम्हाला एवढं सांगतो की आमच्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी जे काय गोष्टी बियाणं असेल, खत असेल, या संदर्भात ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टीसाठी ही तयारी केलेली आहे. त्या बाबतीमध्ये बियाण्याच्या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांना आणि खताच्या बाबतीमध्ये शेतकरी बांधवांना हा तुटवडा ह्या वर्षी पडणार नाही. आम्ही आमच्या विभागाने नियोजन योग्य प्रकारे केलेले आहे. खरं तर काल विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की सोसाट्या शेतकरी काढतात आणि कर्जमाफीची वाट बघत बस. कसं पाहता या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच म्हणेल की विखे पाटील हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते असताना त्यामुळे ते पण पूर्ण शेतकरी कुटुंबातले आहेत. शेतकरी हे बांधावले शेतकरी आहेत. त्यामुळे कदाचित मला आपल्याला एवढंच सांगतो की विखे पाटील असं बोलताना त्यांचा अर्थ वेगळा असेल, त्यामुळे अर्थाचा बहुतेक अनर्थ झालेला असतो. तर विखे पाटील असं बोलणं माझ्या माहितीप्रमाणे शक्य नाही. त्यामुळे विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. जसं पाण्यातून मासा काढला तसा तळपडत अवस्था राष्ट्रवादीची आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे असं वक्तव्य तानाजी सावंत हे नेते, त्यामुळे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल ते काय बोलले किंवा काय नाहीत बोलले या वक्तव्यावर आम्ही जास्त मला आपल्याला माहिती नाही, पण या वक्तव्याबद्दल त्यांच्याबद्दल मत व्यक्त करणं मला बरोबर वाटत नाही. राज्यात खरं तर आता नगर परिषदेच्या बिगुल वाजलेला आहे. तुमच्या तालुक्यातील इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीने महायुतीचं लढत होणार आहे का तुम्ही सोबळावरती लढत करणार आहात? नाही, या बाबतीमध्ये शेवटी अजितदादा पवार साहेब आमचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य राहील. खरं तर 2 दिवसापासून पार्थ पवार यांचा विषय गाजतोय. कसं पाहता या प्रकरणाकडे? कारण शरद पवार म्हणलेत की पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. कसं पाहता या? नाही, जर एखादा दादानी स्वतः अजितदादा पवार साहेबांनी या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे आणि दादानी स्वतः सांगितले की या बाबतीमध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करा, तेव्हा या विषयावरती अजितदादा पवार साहेबांनीच खुलासा केल्यामुळं या बाबतीमध्ये त्याच्यावरती मी खुलासा करणं मला योग्य वाटत नाही. नक्कीच. तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे की पार्थ पवार यांच्या बाबत जे काय वक्तव्य झालेलं आहे, घोटाळा झालेला आहे, त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, इंदापूर.